लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी राज वैशंपायर, मी खासदार बोलतोय। विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण आलो रायगड जिल्ह्यामध्ये। रायगड जिल्ह्यामधून सुनील तटकरे हे लोकसभा लढवत आहेत उमेदवारी असं कळतंय। नेमकं पाहूयात की लोकसभा उमेदवारी ते लढवत आहेत का। तटकरे सर, स्वागत आहे मी खासदार बोलतोय कार्यक्रमामध्ये। रायगडमधून आपण लोकसभा लढवत आहे, खरं आहे का? होय, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सर्वविचारी पक्षाची आघाडी जी होते त्याच्यातून एक संभाव्य उमेदवार म्हणून माझी त्या ठिकाणी पक्षाकडनं निश्चिती केल्याचं मला कळवण्यात आलेलं आहे। अधिकृत गोष्ट 1-2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी होईल। सध्या आनंद गीते हे 2 टर्म खासदार आहेत आपल्या इथले आणि मंत्री देखील आहेत। त्यांचं किती मोठं तगडं आव्हान आपल्यासमोर असू शकतं? एक असं की आनंद गीते त्यांची 6वी टर्म आहे। 4 टर्म ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून राहिले, 2 टर्म हे नव्याने अस्तित्वात आलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी राहिले। ते केंद्रात आत्ताही 5 वर्ष मंत्री आहेत। वाजपेयी साहेबांच्या काळातही 5 वर्ष ते मंत्री होते, पण गेले 10 वर्षाच्या मंत्रिपदाचा कारभार त्यांचा आणि एकंदरीत 30 वर्षाचा लोकसभेचा कालखंड हा या मतदारसंघातील लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत निराशाजनक, संवेदनाशून्य, लोकांच्या प्रश्नाचं दायित्व नसलेले नेतृत्व, अशाच पैकीच्या भावना लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। या उलट गेले 30 वर्ष रायगड रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, प्रदेश अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, आज आमदारी नाही, तालुका काँग्रेसचा अध्यक्ष सुरुवातीच्या कालावधीमध्ये या विविध पदावरती संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना लोकांची बांधिलकी, लोकांचे प्रश्न, विकास हेच अग्रक्रमाने माझ्या अजेंड्यावरती विषय राहिले। ही भूमिका घेऊनच मी लोकांच्या समोर त्या ठिकाणी राहणार। आपण मागच्या एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की नारायण राणे आपलेच आहेत। नारायण राणे आघाडीमध्ये येणार का? एक असं आहे की तो शेवटी राणे साहेबांचा तो प्रश्न आहे। ते महाराष्ट्रातील एक वजनदार, ताकदवान नेते आहेत। त्यांनी स्वाभिमान पक्ष म्हणून त्यांचा स्वतःचा पक्षही त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे, त्यामुळे तो निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहे। सध्या सोशल मीडियावर आपल्यावरती घराण्याची टीका होती, याकडे आपण कसं पाहता? एक असं आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही गुणवत्तेवरती आणि लोकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी पदावरती आहे आणि गेल्या 30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझी जनतेशी असलेली बांधिलकी, माझी असलेली नाव मी कधीच त्या ठिकाणी तोडली नाही। मी सतत प्रवाहामध्ये लोकांचे प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरती करण्यासाठी काम करत राहिलो। आता आपण म्हणालात की आपण मंत्री नाही, आमदारी नाही, तरी देखील बरीचशी विकास कामं आपण आणताय। हे मंत्री असताना लोकांना पण शक्य होत म्हणजे मंत्रिपदावर निर्माण झालेलं, मग हे आपण कसं करतो? एक असं आहे की मी म्हटलं की आपला मन प्रामाणिक असलं, संवेदना जागृत असल्या, लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेल्या अधिकाराची जाणीव मनामध्ये असली, ते लोकांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे, लोकांचं उत्तरदायित्व आपल्या शरीरावरती आहे, ते समजून काम करण्याचा प्रयत्न केला तर हे सहज शक्य होतं। आज विद्यमान सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून राज्यमंत्र्यांपर्यंत विविध स्तरावरती जे आज मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात, आम्ही एकेकाळी मंत्री राहिलो। सार्वजनिक विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही पक्षाची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि माझं एक असं आहे की प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा मी सतत करत राहतो, त्यामुळे मला विकासाच्या कामामध्ये चांगले यश मिळतं। आणि आज सत्तेवरती नसताना सुद्धा माझी रोहासारखी नगरपालिका आहे, एका नगरपालिकेमध्ये 100 कोटी रुपयाची वर्ग नगरपालिका त्या ठिकाणी कामं सुद्धा आहे। 1984 पासून ते आत्तापर्यंत 2019 पर्यंत आपण राजकारणात आहात, त्याकडे आपण कसं मावके वळून बघताय? विशिष्ट आहे, बऱ्याचशा आमदारांचं, मंत्र्यांचं मी इंटरव्ह्यू केलेला आहे, माझी देखील केलेला आहे। त्यांचं जेव्हा मंत्रिपद जातं किंवा त्यांच्याकडे कुठलं पद नसतं तेव्हा तो जनता दरबार खाली होतो, मी स्वतः पाहिलेलं आहे। पण तुमचं काहीही नसताना, मंत्रिपद नाही काय नाही, तरी देखील जनता दरबार हा भरलेलाच आहे। ह्या मागचं वैशिष्ट्य काय की तुम्ही मातीतले खेळ खेळलात, लोकांशी तुमची नाळ कनेक्ट आहे, जोडलेले आहात, प्रत्येक माणसाला प्रॅक्टिकली तुम्ही ओळखता, ह्यामुळे काय सांगा? निश्चितच याचं कारण असं की उलट मी मंत्री असताना जेवढा माझा दरबार नसायचा त्यापेक्षा आता लोक जास्त येतात आणि लोकांना एवढं नक्की माहिती आहे की याच्याकडे आपले प्रश्न नेले, आपली व्यथा मांडली तर तो नक्की प्रामाणिकपणाने प्रयत्न केला। सर्वांची 100% कामं होतात असं मी कधी कामं केलं नाही, सर्वांचं तुम्ही समाधान करू शकत नाही, पण त्याच्या प्रश्नात, त्याच्या व्यथेत, त्याच्या वेदनेत तुम्ही प्रामाणिकपणाने लक्ष घालता, ही भावना त्याच्या मनामध्ये तुमच्या कार्यप्रणालीतून निर्माण करायची असते आणि मला असं वाटतं की मी करण्यामध्ये यशस्वी झालो।
पण आज मी आमदार असताना सुद्धा रोज हजारो माणसं येतात, निवेदन देतात. आत्ताच्या आगामी लोकसभेकडे आपण कसं पाहता? म्हणजे जनतेची मतं परिवर्तित करणं किंवा काही आपले नाराज कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे काही नाराज कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण कसं एकत्र घेऊन पुढे प्रभात काम करणार? एक असं आहे की आत्ताची लोकसभेची निवडणूक देशाच्या राज्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आहे. आज देश ज्या स्थितीतून जातो आहे त्याच्यामुळे परिवर्तन देशामध्ये होणं हे सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांना पटलेलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः गेली 30 वर्ष, गेली 10 वर्ष ज्यांच्याकडे आज संसदेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी पूर्णपणाने भ्रमनिराश केला आहे. लोकांच्या बदली इतकी घोर निराशा त्या ठिकाणी केलेली आहे की आता या मतदारसंघात परिवर्तन झालंच पाहिजे असं आघाडीच्या राजकीय पक्षाच्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं असं नव्हे तर सामान्य मतदारांना सुद्धा वाटतं आहे. पण तरी काँग्रेसचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी मी बोललो आहे, त्यांना सहकार्य करावं अशी विनंती केलेली आहे. त्यांनी सुद्धा विशाल दृष्टिकोन लक्षात ठेवत या निवडणुकीमध्ये सोबत काम करण्याची मानसिकता दाखवलेली आहे. शेतकरी कामगार पक्ष आमचा दीर्घकाळ संघर्ष त्यांच्याशी घेऊन झाला, परंतु धर्मनिरपेक्ष विचारासाठी, शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेसाठी जयंत पाटीलचे शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस आहेत, त्यांनी व्यापक अर्थाने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आम्ही एकत्रितपणे जिल्ह्यामध्ये काम करण्याचं ठरवलं. त्याच्यातून एक मजबूत शक्ती या जिल्ह्यामध्ये उभी राहते. तुम्ही जसं म्हणालात की अंतुले साहेबांमुळे तुम्ही राजकारणामध्ये आलात, पण आता सध्याची परिस्थिती अशी की त्यांचे चिरंजीव आपल्याला विरोध करतात एकंदरीत. एक असं आहे की हे प्रभावी राजकारण आहे. कालचं समीकरण आज नाही, आजचं समीकरण उद्या नाही, कालचा मित्र आज नाही, आजचा शत्रू उद्या राहत नाही, हे राजकारणाचं समीकरण आहे. ठीक आहे, नवीन अंतुलेंना जे वाटतं ते बोलू शकतात. अंतुले साहेबांच्या राजकारणामध्ये मला जेवढा सहयोग देता आला कार्यकर्त्या नेत्याने तो निश्चितपणे मी देण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण ठाकरे साहेब त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की ही जागा काँग्रेसची होती आणि ती राष्ट्रवादीकडे गेली, ह्याकडे या प्रश्नाकडे आपण कसं पाहतो? एक असं आहे की ही जागा राष्ट्रवादीकडे गेली, त्यापेक्षा हिंगोलीची जागा राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हवी होती आणि हिंगोलीची जागा राहुल गांधींच्या आग्रहाखातर राजू सातवच्या उमेदवारीसाठी ज्याला काँग्रेसने घेतली त्याच्या मोबदल्यात रायगडची लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे. अगदी. त्यामुळे काहींना कदाचित हा इतिहास माहीत नसेल किंवा तो इतिहास जाणून घेण्यासाठी त्यावेळेला ते राजकारणात नसतील, त्याच्यामुळे कदाचित काहींचं वक्तव्य तशामध्ये येत असेल किंवा त्यांना राजकारण करायचं असेल, माहीत नाही. करायचं असेल तरी लोकांना माहिती आहे ना, कारण हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या माध्यमातून आला. या उलट 99ला आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये गेलो. 2004 सालामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला जाण्याचं ठरवलं त्यावेळेला मी राज्यमंत्री होतो नगर विकास खात्याचा. मी आग्रह धरला राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांच्याकडे, अजितदादांकडे की हा मतदारसंघ आपण काँग्रेसला देऊया. आदरणीय बॅरिस्टर अंतुले साहेबांना लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी पवार साहेबांनी सुद्धा आग्रह धरला, अशी माझी स्वच्छपणाची भूमिका होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की काँग्रेसच्या इतिहासात काँग्रेसच्या संसदीय मंडळाने उमेदवार घोषित करण्यापूर्वी या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांना 2004 सालात पेड या ठिकाणी आणून अंतुले साहेबांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यामध्ये माझा खालीचा होता. अगदी बरोबर. तो काळ हे आता एकंदरीत आत्ताचे नेते विसरले असं एकंदरीत दिसतं. असं आहे की शेवटी प्रत्येक जणांनी काय समजुतीने वागावं काय वागू नये हा प्रत्येकाचा प्रश्न त्या ठिकाणी असेल. बरेचसे विकास कामं आपण कोकणामध्ये केलेली आहेत किंवा कोकणाला झुकतं माप दिले, पण आपल्यावरती जे आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत ह्याचा आपल्या आगामी लोकसभेसाठी त्याच्यात किती परिणाम करू शकतो? एक असं की माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, राज्य सरकार माझी चौकशी करते आहे. या चौकशीला मी सामोरं गेलो. चौकशीला माझं कालही सहकार्य होतं, आजही सहकार्य, उद्याही राहील. यापर्यंत या क्षणापर्यंत काय त्याच्यातून निष्पन्न झालेलं नाही. माझं भवितव्याच्या कालावधीमध्ये चौकशीला सहकार्य राहील. न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याच्यातून माझं निर्देशत्व भविष्याच्या काळामध्ये सिद्ध होईल. हे आरोप झाले. विरोधकांना तो ऐकताच मुद्दा आहे. एक असा आहे, तो विरोधकांना मुद्दा 2014ला होता. 2014च्या निवडणुकीमध्ये ह्या मुद्द्याचे भांडवल झालं. पण मोदी लाट असताना शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 1 लाख ते 8 लाख मताच्या फरकाने विजय होत असताना आनंद गीतेना शेवटच्या फेरीपर्यंत मतमोजणी केंद्रात
थांबावं लागलं आणि 2350 मतदान केंद्र आहेत, 2100 मतांनी मी परत होतो. त्याच्यात माझ्या नावाचा एक उमेदवार उभा केला, त्याला 9.5 त्यामुळे या जिल्ह्यातील आणि या मतदारसंघातील जनतेला मी काय निर्विवादपणे माहिती आहे. आणि त्याच बेसवरती तटकरे मतदान मागवतात. निश्चित मी सकारात्मक भूमिकेवरती, विकासाच्या मुद्द्यावरती, केलेला विकास आणि उद्याचा विषय या मुद्द्यावरती मी मत मागणार आहे. आणि गेल्या 30 वर्षात संसदेच्या माध्यमातून आमच्याकडे काही योजना नाही आल्या. केंद्र सरकारच्या अशा असंख्य योजना आहेत. या उलट गीते म्हणतात की मला माझ्या खात्यामार्फत कारखाना आणायचा होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोध केल्यामुळे मला कारखाना आणता आला नाही. मी तर गीतेला गेले 4-5 दिवस राजकीय आव्हान देतो आहे. हे वाक्य त्यांनी परत प्रचाराच्या वेळेला बोलवलं. आता मोदी नावाचा जग करत ते मतं मागणार आहे आणि पंतप्रधानांच्यामुळे मला कारखाना आणता आला नाही हे वाक्य त्यांनी पुन्हा एकदा रिपीट करावं असं माझं त्यांना आहे. पण गेल्या 5.5 वर्षात गीते कधी पंतप्रधानांना भेटले, त्यांनी त्यांच्याकडे आपल्या मतदारसंघाची मागणी केली, असं कधी आम्हाला ऐकायला मिळालं नाही, पाहायला मिळालं नाही. काम करण्याची सवय झाली नाही. तरी जे लोकसभेत जावं अशी आपली काय इच्छा झाली? एकतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी 25 वर्ष काम केलं आणि देशामध्ये जाऊन संसदेमध्ये प्रतिनिधित्व करून आपल्या भागातील, आपल्या परिसरातील, आपल्या कोकणातील काही प्रश्न सोडवण्याचा निष्कर्ष मला असं त्या ठिकाणी मनामधनं जावं असं वाटलं. 2014मध्ये पवारसाहेबांनी आदेश केला, ज्यांच्यामुळे आपण वेगवेगळ्या पदावरती काम केलं, करू शकलो, त्या नेतृत्वाने ज्याला आपल्याला आदेश दिल्यामुळे त्या मोदी लाटेमध्ये सुद्धा मी उभं राहण्याचं ठरवलं. आता मी माझी इच्छा आहे, पक्षाची इच्छा आहे, कारण मला एक खासदारसुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये काय काम करू शकतो आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये जनतेला अनुभवायला मिळालं नाही ते दाखवायचं. एकेकाळी कोकणामध्ये बॅरिस्टर नाथपै, मधु दंडवते साहेब, बॅरिस्टर अंतुले साहेब, त्यानंतर शामराव कैचे साहेब, रवींद्र निकम साहेब, बॅरिस्टर ए टी पाटील, नानासाहेब कुंटे, दिबा पाटील या प्रभूतींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व करत असताना आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची बांधिलकी घेऊन त्यांनी संसदेच्या माध्यमातून अतिशय उत्तम बदल केले. आज हा मतदारसंघ गेली 10 वर्ष आणि रत्नागिरीचा लोकसभा मतदारसंघ गेली 30 वर्ष न काम झालेला अनुभव आहे. किंवा आमची विचारधारा तिथे कुठे निर्माण झाल्याचं चित्रच पाहायला मिळत नाही. तर पण मला आता वाटतं की बाबा पक्ष आता आघाडीचा मित्र पक्ष आहे, सर्वजण संधी देतात, आपण करावं. लोकसभेमध्ये जर आपण आता केला तर सर्वात प्रथम आपण कुठला विकास करतो? सर्वात प्रथम म्हणजे एकतर माझ्याकडे जो राष्ट्रीय महामार्ग होतो याच्यावरती टोल आकारण्याचं ठरवलेलं आहे. टोल मुक्त करणं माझं प्राधान्य काम राहील. कोकणामध्ये जाणारे रेल्वेचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याची मला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. कोस्टल महामार्ग म्हणजे सागरी महामार्ग आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेला आहे, त्याचं काम शीघ्रगतीने सुरू करण्याचे शोधून प्रयत्न करायला लागतील. रोजगाराची निर्मिती करण्याचे शोधून प्रयत्न करायला लागतील. आज असे वेगवेगळे प्रश्न आहेत. टॉवर, BSNL, आज केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे हे सगळे मोबाईल्स जे आहे याचा सगळा बोज वाढवलेला आहे. काल तर मी खेळलो होतो, मला आश्चर्य वाटलं, लाईटचं बिल भरायला पैसे नाहीत म्हणून BSNLचं लाईन कट केली गेली. केंद्र सरकार लाखो कोटी रुपयाच्या योजना जाहीर करतं आणि 20-25 हजारचं बिल भरायला काय मला अडचण माहीत नाही. आता हे काम खासदारांचं आहे. आज लोकांना जलदगतीचा समाधान आहे. खेड्यापाड्यातसुद्धा आज मोबाईल वापरण्याची गरज लोकांना मोठ्या प्रमाणावरती भासते. असे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगार तरुणांसाठी आहेत. मी सांगितलं की रोजगाराची निर्मिती करण्याचं काम करावं लागेल. केंद्र सरकारचे वेगवेगळे प्रकल्प आणावे लागतील, योजना आणाव्या लागतील, ज्याच्यातून कारखानदारी खेरीज अन्य काही रोजगार निर्माण होऊ शकतो, त्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या विकास कामाकडे आपण जर बघत असाल तर आपल्याला खासदार होणं निश्चित आवश्यक आहे. नक्कीच. आणि यावेळेला मला वाटतं की रायगडची लोकसभा मतदारसंघातील जनता गुहागरपासून ते पेण अलिबागपर्यंत यावेळेला निश्चितपणाने माझ्या बाजूने मोठा चांगल्यापणे करून देईल. माणिकराव जगताप जे आहेत त्यांचं आपल्याला कसं सहकार्य? पूर्णपणाचं सहकार्य मिळेल. त्यांची माझी 3-4 वेळेला बैठकी झाली. निवडणुकीचं नियोजन करण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोललेलो आहोत. आणि पूर्ण ताकदीने माणिकराव जगताप, काँग्रेस पक्ष, या जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य समविचारी पक्ष ताकदीने मिळेल.
शेतकरी कामगार पक्षाची कितपत ताकद ग्रामीण भागामध्ये आहे असं तुम्ही मोठी ताकद त्यांची 2 आमदार आहेत. गेल्या वर्षीमध्ये त्यांची सदस्यांची संख्या खूप मोठी आहे. जवळपास 2 लाख मतदार शेतकरी कामगार पक्षाचे आहे. मोठी ताकद आहे. मागच्या टर्मवेळेस आपल्यासोबत ते होते नाही, विरोधात होते. त्यांचा उमेदवार होता. त्याच्या उमेदवाराला गेल्या खेपेला 1,35,000 मतं पडली होती. आता त्याचा आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो. नक्कीच. ते पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने आहे. आघाडी विजयी व्हावी यासाठी आम्ही जेवढे प्रयत्नशील आहोत तेवढंच शेतकरी कामगार पक्षाचे नेतेसुद्धा प्रयत्नशील. धन्यवाद तटकरे साहेब आपण आमच्याशी बोलल्याबद्दल. मी खासदार बोलतोय. आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये हे होते रायगडचे उमेदवार सुनीलजी तटकरे. व्हिडिओ राज वैशंपायन रायगड. शून्य पाइन टाइप करू सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.